श्रावण महिन्यातील एक सुंदर सण म्हणजे नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. तर ह्या सणासाठी मी खवा नारळ घातलेली चंद्रकला केलेली आहे. ही दिसायला जितकी सुंदर तितकीच अप्रतिम लागते. आता आपण रेसिपी बघूयात. 1.25 कप मैद्यामध्ये मी पाव चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ, 3-4 चमचे तूप घालून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. या प्रोसेसने छान फ्लेकी होते चंद्रकला. आता पाणी घालून घट्ट गोळा मळून घेतलेला आहे मी. इथे मी आता साखरेचा पाक करते. 1 कप साखर, थोडंसं पाणी घालून ते उकळलं आहे. त्याच्यामध्ये केशर आणि वेलदोडा पावडर घातलेली आहे. मस्त फ्लेवर येतो त्याच्याने. आता चिकटसर असा पाक करून घेतलेला आहे मी. मग आता 1 चमचा तुपामध्ये 1 कप खवा, तेवढंच ओलं खोबरं आणि ड्रायफ्रूट पावडर. इथं माझ्याकडे काजू बदाम होते, तुम्ही पिस्ते वगैरे पण ॲड करू शकता. त्याची पावडर करायची. 2च मिनटासाठी लो फ्लेमवर ते फ्राय करायचं आणि काढून घ्यायचं. थंड झाल्यावर 3 चमचे पिठी साखर घातलेली आहे मी. आता मी चंद्रकला करते. तर एकाच चंद्रकलेसाठी आपल्याला 2 पुऱ्या लाटाव्या लागतात. तर इथे बघू शकता मी ही पुरी केलेली आहे. तर दुसरी पण पुरी करून झाली आहे. आणि आता आपण खवा नारळाचं जे स्टफिंग बनवलं होतं ते एका पुरीवरती मी ठेवलं आहे. दुसऱ्या पुरीने ते बंद करून घेतलेलं आहे. सगळ्या साईड्सने व्यवस्थित पॅक करून ते आता असं फोल्ड करून घ्यायचं आहे छोटे छोटे त्याचे कडेला. म्हणजे असं बघू शकता किती सुंदर झाली आपली चंद्रकला. आणि ह्या सगळ्या आता छान डीप फ्राय करण्यासाठी रेडी आहेत. अगदी लो फ्लेमवरती मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर येस्तोवर आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. हे बघू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित डीप फ्राय करून झाल्यानंतर आपल्या छान सुंदर गोल्डन ब्राऊन चंद्रकला रेडी झालेल्या आहेत. आता पाक जो आहे तो थंड झाला होता, थोडासा कोमट करून घेतला आहे मी. आणि त्याच्यामध्ये एक एक चंद्रकला मी अशी साधारण 2-3 मिनटासाठी व्यवस्थित सगळ्या साईडनी कोट करून घेतलं आहे त्या पाकामध्ये ती चंद्रकला. आणि आता बघू शकता आपली मस्तपैकी फ्लेकी आणि ज्युसी चंद्रकला रेडी झालेली आहे. खूप सुंदर लागते. नक्की ट्राय करून बघा हे नारळी पौर्णिमेला आणि रक्षाबंधनला. आणि आपल्या भावाला खुश करा. थँक्यू सो मच. बाय.